सो B2B आणि B2C असे दोन बिझनेसेस असतात, बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर. बिझनेस टू कस्टमर आहे ना, हा रिटेल बिझनेस होऊ शकतो आणि याच्यामध्ये B2B मध्ये कमी क्लायंट्स असतात, पण B2C मध्ये हजारो क्लायंट असू शकतात आणि हजारो क्लायंट्सना तुम्हाला सर्व करावं लागतं आणि जितके जास्त क्लायंट्स तितके जास्त त्यांचे डिमांड्स आणि त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला बघावे लागतात. सो B2C मध्ये मास मार्केटिंग करावी लागते आणि B2C मध्ये फोकस्ड मार्केटिंग करावी लागते. तर B2C मध्ये इतक्या वाईड कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात? B2C मध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा कस्टमर वाघासारखा असतो. तुम्ही चुकलात किंवा तुम्ही चूक केली की तो तुम्हाला खाऊन टाकेल. कसा खाऊन टाकेल? तुमच्या कॉम्पिटिशनकडे जाणार तो, तुमचा रेव्हेन्यू कमी करणार, म्हणजे त्याने तुम्हाला खाऊनच टाकलं. तर यू हॅव टू बी अलर्ट आणि केअरफुल. प्रत्येक कस्टमरला आपल्याला असं बघायचं असतं की आपला हा एकुलता एकच कस्टमर आहे. इट इज अ क्वेश्चन ऑफ माइंडसेट. कुठच्याही बिझनेसमध्ये ना गेम चेंज होतो तुमच्या माइंडसेटवर. जर मी असं माइंडसेट ठेवलं की माझ्याकडे लाखो कस्टमर आहेत, पण प्रत्येक कस्टमरला मला असं हाताळायचं असतं जसं की हा माझा एकमेव कस्टमर आहे. कारण जर तुम्ही सेवामयी झालात त्या एका कस्टमरसाठी, तर तो कस्टमर तुमचे एवढे रेफरन्सेस देत जाणार ना, दॅट ही बिकम्स द ब्रँड एम्बॅसेडर ऑफ युअर बिझनेस मॉडेल. तर हे तुम्ही कसे घडवू शकता हे फार महत्वाचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की कस्टमर बेस हा नेहमी वाढत गेला पाहिजे. लाखो कस्टमर असले तरी तुम्हाला अजून ॲडिशनल कस्टमर लागत राहतील. माझ्याकडे एक बिझनेस आलेला आणि बिंग अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, तो परफ्यूमच्या बिझनेसमध्ये, आणि हे नवीन स्टार्टअप आहे. मी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, मी इन्व्हेस्ट करतो ग्रोथसाठी. आय एम अ ग्रोथ इन्व्हेस्टर. तर मी त्याला एकच टार्गेट दिलं की तू 1000 कस्टमर मिळवून दाखव मला. इकॉनॉमिकल प्रोडक्ट आहे, 750-800 रुपयाचा परफ्यूमची एक बॉटल आहे. तर मी त्याला सांगितलं की तू 2 पॅरामीटर मॅच करून दे मला. 1000 कस्टमर मिळव आणि 40% त्याच्यामध्ये रिपीट बायर असले पाहिजे. मला त्याची अजून कुठचीच परीक्षा घ्यायची गरज लागणार नाही. एखाद्या B2C बिझनेस मॉडेलमध्ये जिथे व्हॉल्यूममध्ये कस्टमर बेस असतात, त्याच्यामध्ये जर तुम्ही फक्त 40%, 10%, 12%, 15% पण चांगलेच असते, इट इज लाईक नेट प्रॉफिट. तुम्हाला 2 डिजिटमध्ये जर रिपीट कस्टमर असले, देन यू आर अ सक्सेसफुल बिझनेस मॉडेल. कारण लोकांना तुमचा प्रोडक्ट आवडलाय म्हणून ते परत घेत आहे. तर रिपीट कस्टमर बेस एक चांगला पॅरामीटर मानला जातो तुमच्या प्रोडक्ट आणि तुमच्या बिझनेसबद्दल. जर सर्व्हिस बिझनेसमध्ये असाल तर लॉन्जेटिव्हिटी ऑफ दॅट कस्टमर हे ठरवतं किंवा हे दाखवून देतं की तुम्ही एक चांगले उद्योजक आहात आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला सॅटिस्फाईड ठेवताय. बरोबर आहे. तर मी त्याला 2 टार्गेट दिले, 1000 कस्टमर बनव आणि 40% रिपीट कस्टमर आण. मी त्याला हे नाही सांगितलं तू नेट प्रॉफिट किती केलं पाहिजे, टर्नओव्हर किती केलं पाहिजे, काहीच नाही. 1000 कस्टमर आणि 40% रिपीट क्लायंट्स. समजा जर तू 1000 कस्टमर बनवले पण तुझं रिपीट क्लायंटल फक्त 20%, तर मी नाही इन्व्हेस्ट करणार तुझ्याबरोबर. तू जोपर्यंत 40% अचीव्ह करत नाहीत ना रिपीट क्लायंट्स, मग त्याच्यासाठी 2000 कस्टमर आणावे लागतील तुला की 10,000 आणावे लागतील. पण हे पॅरामीटर, दोन्ही पॅरामीटर मॅच करणं गरजेचं आहे आणि दोन्ही अचीव्ह करणं गरजेचं आहे. जेवढा तुमचा कस्टमर बेस वाढत जाईल ना, तेवढं तुमची 40%च्या हिशोबाने नंबर ऑफ कस्टमर्स टू रिपीट हे पण वाढत जातं. तर हे त्याला टार्गेट दिलं आणि उत्साही एंटरप्रेन्योर आहे, त्याने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि तो मला म्हणाला की मी 15 दिवसात येईन किंवा 6 महिन्यात येईन किंवा 15 महिन्यात येईन, पण मी येणार नक्की. म्हणजे तो ते करून दाखवणार. 1000 कस्टमर आणि 40% रिपीट कस्टमर्स. B2C मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते रिपीट कस्टमर बेस. बॉड ॲक्टिव्ह नावाचा माझा एक ब्रँड आहे, जिमवेअरचा ब्रँड आहे, ऑनलाईन ब्रँड आहे. इट इज वन ऑफ द बेस्ट ब्रँड्स इन द कंट्री फॉर जिमवेअर. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही ॲथलीजर वेअर पण सुरू करतोय आणि साई मांजरेकर इज कमिंग ऑन बोर्ड फॉर ॲथलीजर वेअर. फेमस ॲक्ट्रेस आहे, महेश मांजरेकर यांची मुलगी. तर त्या बिझनेसमध्ये आमचं यश आणि आमचं सक्सेस जे आहे ना, ते आमच्या रिपीट कस्टमरवर आहे. माझा अजून एक बिझनेस आहे, त्याचं नाव आहे सुगंधलो. त्याच्यामध्ये वी सेल फ्रेग्रन्स स्टिक्स, अगरबत्त्या, धूप वगैरे वगैरे, एव्हरीथिंग दॅट चेंजेस द एन्व्हायरमेंट ऑफ युअर हाऊस ऑर ऑफिस ऑर एनी अदर सेटअप. तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा एक फार मोठा पर्सेंटेज आहे रिपीट कस्टमर बायर. तुमच्याकडे रिपीट कस्टमर बेस असला ना, तर तुमच्या कंपनीची व्हॅल्युएशन देखील इम्प्रूव्ह होते. तर एक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे B2Cच्या बिझनेसमध्ये की प्लीज हॅव रिपीट कस्टमर बेस, आणि तोच तुमचा एक सगळ्यात चांगला पॅरामीटर आहे चेक करण्यासाठी वेदर यू आर डुईंग इट राईट ऑर रॉंग.
मोठे ब्रँड जे असतात ना ते लोक एवढी मोठी इकोसिस्टीम बनवतात प्रोडक्ट्सची की तुम्ही त्यांच्या एका प्रोडक्ट बरोबर जर खुश झालात ना आणि त्या प्रोडक्टची लाईफस्पॅन चांगली असते, वर्षांमध्ये असते, 2, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष वगैरे वगैरे, तर त्याच प्रोडक्टची पर्चेसिंग होत राहणार नाही. तर ते लोक काय करतात, उत्कृष्ट प्रोडक्ट विकतात आणि त्या इकोसिस्टममध्ये ॲडिशनल प्रोडक्ट सुद्धा देतात, ज्याच्या मार्फत तुमचा बिझनेस वाढतो. कारण देर आर 3 ways ऑफ ग्रोईंग बिझनेस. ॲडिंग न्यू कस्टमर्स, जे सगळेच करतात. सेकंड इज ॲडिंग मोर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस टू युअर एक्झिस्टिंग कस्टमर्स. आणि थर्ड असतं डुईंग बोथ. कस्टमर्स पण वाढवत जा आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस पण त्यांना वाढवत द्यायला सुरू करा, म्हणजे दे कॅन कीप बाईंग व्हेरियस अदर प्रोडक्ट. भरपूर असे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये जे सगळं काय देत जातात तुम्हाला त्यांच्या इकोसिस्टममध्ये, म्हणजे त्यांना नवीन कस्टमर शोधायची गरज लागत नाही. गरज असते, पण जर तो रिपीट बिझनेस मिळत गेला तर त्यांचं बिझनेसचा बेस वाढत जातो बाय ॲडिंग मोर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस टू द एक्झिस्टिंग कस्टमर. सो दॅट इज वन थिंग दॅट यू शुड ऑलवेज बी केअरफुल अँड वॉचफुल फॉर. हे करत घेणं फार गरजेचं आहे. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.